नमस्कार. दिलीप कारंपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हा वेगळ्या पद्धतीचा ब्लाऊज पाहणार आहोत. तर यामध्ये नेमकं वेगळं म्हणजे काय, तर हे पहा. इथे जर तुम्ही ह्याची नाडी ओढून टाईट केली तर तुम्ही याला अगदी तुमच्या मापामध्ये बनवू शकता. आणि इथे हे डिझाईन फार सुंदर दिसत आहे या रिंकल्समुळे. हे पहा. आणि जर तुम्ही ह्याची नाडी लूज सोडली तर हे पहा, इथे एवढं कापड शिल्लक राहत आहे. तुम्ही ह्याला अगदी 3, 4, 6 इंचापर्यंत लूज करू शकता. हे पहा, एवढं लूज आहे इथे. आणि बऱ्याचदा असं होतं की मोठं माप असल्याने प्रत्येक वेळी आपल्याला साडी घालायच्या आधी ते ब्लाऊज उसवावं लागतं आणि मग घालायला मिळेल. त्याच्याऐवजी जर तुम्ही असा ब्लाऊज शिवला तर हे पहा, ही डिझाईन किती सुंदर दिसत आहे आणि तुम्हाला आता शिलाई उसवायची गरज लागणार नाही. आणि त्याचप्रमाणे ह्याची बाही देखील आपण ॲडजस्टेबल बनवली आहे. इथे बघा, ही नाडी सोडल्याने तुम्ही इथे ह्याला जर लूज केलं तर अगदी 2-3 इंचापर्यंत लूज करू शकता. आणि जर याची नाडी आपण बांधली तर तुम्ही याला मापामध्ये टाईट करू शकता. दंडघेराला इथे आपण भरपूर गॅप ठेवला आहे. तर चला आपण आता ह्याची कटिंग स्टिचिंग पाहूयात. पहिल्या भागामध्ये ह्याची कटिंग पाहणार आहोत आणि दुसऱ्यामध्ये ह्याची स्टिचिंग पाहणार आहोत. तर आता आपण सुरू करूयात या ब्लाऊजच्या कटिंगला. प्रथम आपण हा पेपर घेतलेला आहे आणि पेपरवरती इथे आपण नेहमीप्रमाणे बॅक घडीवर घेतलेला आहे. नेहमीप्रमाणेच आपण प्रथम बॅकची उंची घ्यायची आहे. इथे आपण उंची घेतलेली 15, त्याच्यामध्ये अर्धा इंच घेतलेला आहे. हा अस्तरचा ब्लाऊज आहे, तेव्हा आपण उंची अधिक अर्धा इंच याच्यामध्ये मिळवलेला आहे. रेष आखून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मुंडाखोली येथे आपण 0 ते 2 हे अंतर जे आपण आहे तिथे मुंडाखोली घेतलेली आहे. याला आपण 5.5 ते 5.6 इंच मुंडाखोली घेतलेली आहे. तर ही मुंडाखोली घेताना जर छातीघेर 32-34 इंच आणि 36 इंच असेल तर सर्वांना ही 5 ते 5.25 इंच मुंडाखोली घ्यायची आहे. व त्याच्या पुढील सर्व मापाला, सर्व छातीला मुंडाखोली 5.5 ते 5.6 इंच घ्यायची आहे. त्याप्रमाणे आपण मुंडाखोली घेतलेली आहे, रेष आखून घेतलेली आहे. मुंडाखोलीच्या या रेषेवरती आपण छातीघेर घेणार आहोत. छातीघेर 40 आहे. 40 छातीचा चौथा भाग येतो 10 इंच आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच लुझिंगसाठी वाढवलेला आहे. तसेच इथे कंबरघेर आहे 36 इंच. 36 इंचाप्रमाणे कमरेचा चौथा भाग 9 इंच येतो. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन आपण 10 इंच इथे मार्क केलेला आहे. याप्रमाणे छाती घेराचं माप आणि कंबर घेराचं माप येथे आपण ही रेषा याप्रमाणे जोडलेली आहे. आणि या रेषेच्या बाहेर आपण 1.5 इंच, कमरेच्या बाहेर 1.5 इंच आणि छातीच्या बाहेर 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. याप्रमाणे पूर्ण माप आपण टाकलेलं आहे. आता आपण शोल्डर पाहणार आहोत. येथे मोठं माप आहे. छातीघेर 40 आहे, त्याच्याकरता आपण शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे. इथे आपण शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही शोल्डरचं माप घेताना जर गळा खोल असेल तर 32, 34 आणि 36 इंच छातीला शोल्डर येथे आपण 4.5 इंच घ्यायचं आहे. शोल्डर आपण 4.5 इंच घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढील छातीला 5.25 ते 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. याप्रमाणे आपण येथे शोल्डरचं माप घेतलेलं आहे 5.5 इंच. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपली शोल्डर पट्टी 3 इंच घेतलेली आहे. राहिलेला शिल्लक भाग जो आहे ती गळारुंदी आहे 2.5 इंच. 2.5 इंच आपली गळारुंदी शिल्लक राहिलेली आहे. त्या गळारुंदीपासून आपण मागील गळाखोली 12 इंच घेतलेली आहे. 12 इंच मागील गळाखोली घेतल्यानंतर येथे आपण गळारुंदी आहे ती 4 इंच घेतलेली आहे. येथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळारुंदी कमी किंवा जास्त घेऊ शकता. याप्रमाणे गळाखोली घेतल्यानंतर इथे गळाखोलीचा याप्रमाणे गोल आकार दिलेला आहे. हा आकार दिल्यानंतर आता आपण मागील टक्स पाहणार आहोत. इथे मागील टक्स आहे, कमरेचा मध्य घेतलेला आहे, इथे मार्किंग केलेली आहे आणि ब्लाऊजची उंची 15 इंच असल्यामुळे इथे टक्सची उंची 4.5 इंच घेतलेली आहे. इथे आपण टक्सची रुंदी नेहमीप्रमाणे अर्धा इंच घेतलेली आहे. म्हणजे टोटल टक्स 1 इंचचा इथे आपण घेतलेला आहे.
आता इथे आपण आता पाठीमागील मुंडा घेऱ्याचा आकार देणार आहोत. तर आपण ह्या 6 पॉईंटपासून 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे. प्रत्येक छातीला हे तुम्ही 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे आणि याप्रमाणे मुंडा घेऱ्याचा आकार द्यायचा आहे. मुंडा घेऱ्याचा आकार दिल्यानंतर इथे 5 इंच शिलाई मार्जिन सोडून हा मुंडा घेर आपल्याला 18 इंच पाहिजे. तितका आला का नाही तो पाहायचा आहे. हे पहा 18च्या निम्म 9 इंच बरोबर आपला मुंडा घेर आलेला आहे. याप्रमाणे मुंडा घेराचं माप आखून घेतल्यानंतर आपण शोल्डर पट्टी आपल्याला किती पाहिजे ते आपण स्वतःहून ठरवायचं आहे. ज्यांचा ब्लाऊज असेल त्यांनी सुद्धा तो शोल्डर पट्टी तुम्हाला ठरवून सांगायची आहे. जितकी शोल्डर पट्टी आपल्याला घ्यायची आहे, समजा 2 इंच घ्यायची असेल तर अर्धा इंच वाढवून टाकायची म्हणजे 2.5 इंच घ्यायची आहे. आणि 2.5 इंच तयार पाहिजे असेल तर अर्धा इंच वाढून आपण 3 इंच येथे घेतलेली आहे. याप्रमाणे आपण संपूर्ण बॅगचं ड्राफ्टिंग आणि कटिंग केलेलं आहे. हा आपण 40-36चा बॅग कापून घेतलेला आहे. आता तुम्हाला याच्या पुढचं सांगणार आहे. तुम्हाला तुमच्या मापाप्रमाणे जर बॅग कापून झाल्यानंतर तुमच्या मापाप्रमाणे 1 टक्सचा ब्लाऊज बनवायचा असेल तर तुम्ही इथे दाखवल्याप्रमाणे इथे 2 इंच वाढवून तुम्ही 1 टक्सचा ब्लाऊज तयार करू शकता, म्हणजे फ्रंट तयार करू शकता. किंवा तुम्हाला कटोरी ब्लाऊज करायचा असेल तर तुम्ही इथे दाखवल्याप्रमाणे बॅकवरून तुमच्या मापाप्रमाणे तुम्ही कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग तयार करू शकता. आतापर्यंत आपण कटोरी, 1 पीस कटोरी किंवा 4 टक्स ब्लाऊजचे व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकले आहे. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर तुम्हाला त्याच पद्धतीने फक्त ह्याचं फ्रंट आखायचं आहे. फ्रंटमध्ये तुम्हाला काही बदल करायचा नाही आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार 1 पीस कटोरी, 2 पीस कटोरी किंवा फुल कटोरी तुम्हाला हवं त्या ब्लाऊजचं फक्त तुम्हाला ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे. त्यामुळे इथे आपण फ्रंट दाखवणार नाही आहे. त्याच्या पुढचं आपण बॅक पाहूयात की बॅकमध्ये आता आपल्याला काय बदल करायचा आहे. फ्रंट आखून झाल्यानंतर आता आपण बॅकचे बदल पाहणार आहोत. बॅकचा बदल जो आहे तो आपण जो 1 इंचचा टक्स घेतलेला आहे बॅकमध्ये तो आपण टक्स घेणार नाही, कारण या ब्लाऊजला टक्स चालत नाही. तर टक्ससाठी जे आपण 1 इंच घेतलं होतं ते 1 इंचावर आपण इथे मार्क केलेलं आहे. आणि आपली ही 1.5 इंचाची मार्जिन, म्हणजे आपला कमरेचा चौथा भाग इथे शिल्लक राहिलेला आहे. पहा 36 इंच कंबर होती तर आपला 9 चौक 36 बरोबर 9 चौक 36 इथे शिल्लक राहिलेला आहे. आता मापाप्रमाणे आपण येथे छातीच्या मापाला 1 इंचाचं माप जोडणार आणि मार्जिनला आपण मार्जिन जोडणार. याप्रमाणे आपण जो 1 इंच टक्ससाठी घेतलेला होता तो घेतलेला टक्स आपण येथे कापून घेतलेला आहे. याप्रमाणे आपल्याला टक्स घ्यायचा नसेल, जर आपल्याला बॅकला टक्स घ्यायचा नसेल तर याप्रमाणे घेतलेला 1 इंच पुन्हा कापून टाकता येतो. येथे आपण बॅकचा जो टक्स कापून घेतलेला आहे तो बॅग आपण एका वेगळ्या कागदावर ठेवलेला आहे आणि त्याला पिन लावून घेतलेले आहे. तुम्हाला आता इथे आपण बिलकुल टक्स घ्यायचा नाही. आता तुम्हाला बॅगमध्ये होणारे बदल सांगणार आहे. येथे आपण हा बॅग आपल्या वेगळ्या कागदावरती ठेवलेला आहे. आता आपण बॅगला इथे नाडी लावणार आहे. त्याच्यासाठी इथे 5 इंच आपण वाढवून घेतलेला आहे. म्हणजेच कमरेला जो नाडी ओढून आपण बॅग लावणार आहे इथे सिंगल कागदावर आपण 5 इंच घेतलेला आहे. इथे कपड्याची घडी आल्यानंतर ते माप 10 इंचावर जाणार आहे. याप्रमाणे आपण इथे बदल केलेला आहे आणि तसाच बॅग आता आपण वेगळ्या कागदावरती कापून घेणार आहे. इथे टोटल 5 इंच म्हणजे 10 इंचची लूजिंग वाढणार आहे. तर 10 इंच लूजिंग पुष्कळ होते, म्हणजे तुमचं माप जर 10 इंचाने जरी वाढलं तरी तुम्ही हे ब्लाऊज तुम्हाला वापरता येणार आहे. फ्रंटमध्ये तुम्हाला काहीच बदल करायचे नाहीये. फ्रंट तुम्हाला तुमच्या आवडीचा हवा तसा फक्त तुम्ही बनवू शकता. याप्रमाणे आपण आवश्यकतेनुसार आपला बॅग वाढवून घेतलेला आहे. इथे 5 इंच घेतलेला आहे म्हणजे 10 इंच वाढलेला आहे. आता हा गळा आपण कापून घेतला, मुंडा कापून घेतला, साईड कापून घेतली आणि आता आपण
अगोदर कापलेला बॅग काढून घेतलेला आहे, याची आपल्याला काही गरज लागणार नाही आणि आता आपला हा बॅग आपला तयार झालेला आहे. आता आपण याच्यानंतर बाहीचं कटिंग ड्राफ्टिंग पाहणार आहोत. आता आपण बाहीचं ड्राफ्टिंग पाहणार आहोत आणि कटिंग पाहणार आहोत. इथे पेपरवरती घडी घेतलेली आहे. घडीवरती आपण इथे बाही उंची अधिक अर्धा इंचच घेतलेला आहे. अस्तरची बाही आहे. बाही उंची अधिक अर्धा इंच घेतलेला आहे. मुंडा खोली सर्वांसाठी आपण 3.25 3.5 इंच घेतो. छातीनुसार मुंडा खोली घेतो. लहान छातीला 30-32 छातीला 3 घेतो. 34-36 छातीला 3.25 घेतो आणि त्याच्या पुढील छातीला 3.5 इंच आपण 0 ते 2 हे अंतर म्हणजे मुंडा खोली घेतो. दोन्ही रेषा आखून घेतलेल्या आहेत. या दोन्ही रेषा आखून घेतलेल्या आहेत. आता आपण येथे दंडघेराचं माप घेणार आहोत. दंडघेर तुमचा 15 इंच आहे, त्याच्या निम्म 7.5 इंच घेतलेला आहे. इथे मार्किंग केलेली आहे. तसेच मुंडाघेर 18 इंच आहे. 18 इंच मुंडाघेर आपण याप्रमाणे इथे तिरपा मोजलेला आहे. इथे 9 इंच घेतलेला आहे. 0 ते 4 हे माप म्हणजेच 18 इंच मुंडाघेर आलेला आहे. 3 ते 4 इंच रेषा जोडली. या रेषेच्या बाहेर आपण 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. 1.5 इंच मार्जिन देखील आपण आखून घेतलेलं आहे. मार्जिन आखून घेतल्यानंतर आपण इथे दाखवल्याप्रमाणे बॅक मुंड्याचा आकार दिला आणि इथे दाखवल्याप्रमाणे हा फ्रंट मुंड्याचा आकार दिलेला आहे. याप्रमाणे आपण बाहीचं ड्राफ्टिंग केल्यानंतर आता आपण जो बदल इथे करणार आहोत ते सांगणार आहोत. इथे जो बदल आहे तो याप्रमाणे आहे. ही बाही तुम्हाला टाईट किंवा लूज करण्यासाठी दंडघेर जरी वाढला, तुमचं माप जरी वाढलं तरी बाही तुम्हाला लूज करता येते. म्हणून येथे आपण अर्धा इंच मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे मार्किंग साधारणतः आपलं शिवणाला 1/2 इंच जाईल. म्हणजेच 2 इंच आपलं हा कट तयार आला पाहिजे. म्हणजे आपण इथे 2.25 इंच घेतलेला आहे. इथे आपण 2.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. इथे घडीपासून अर्धा इंच आणि उंचीला 2.25 ते 2.5 इंच घेतलेलं आहे आणि याप्रमाणे आपण पट्टीने ही रेषा अशी जोडलेली आहे. पट्टीने रेषा जोडून घेतल्यानंतर आपण बाही कापून घेणार आहे आणि इथे कट देखील कापून घेणार आहे. प्रथम आपण बाही कापून घेऊ. याप्रमाणे बाही कापून घेतलेली आहे. आता आपण आतला आकार कापणार आहोत. याप्रमाणे हा फ्रंटचा आकार आपण कापून घेतलेला आहे. फ्रंटचा आकार कापून घेतल्यानंतर आपण जो बदल करणार आहे तो याप्रमाणे की इथे आपण अर्धा इंच घेतलेला आहे. घडीवरती याप्रमाणे आपण हा त्रिकोण कापलेला आहे. हा त्रिकोण कापलेला आहे. हा त्रिकोण कापल्यानंतर हा त्रिकोण याप्रमाणे येणार. आपण इथे बाही फिनिश करून घेतल्यानंतर इथे नाडी लावणार आहोत आणि जर तुमचं माप जर वाढलं तर याप्रमाणे हे माप असं त्रिकोण माप जरी वाढलं तरी तुमचं हे माप असं वाढत जातं आणि इथे तुमची बाही नाडी लावल्यामुळे दंडघेराचं माप जरी वाढलं तरी तुम्हाला ही बाही वापरता येते. इथे दाखवल्याप्रमाणे आपण बॅक वाढवून कापलेला आहे. त्याच्यानंतर आपण बाही कापलेली आहे. बाही कापून झालेली आहे आपली आणि आता आपण हा फ्रंट देखील कापलेला आहे. फोर ट्रकचा फ्रंट कापून घेतलेला आहे. हा 40 छातीचा फ्रंट आहे. तुम्हाला ज्या पद्धतीचा फ्रंट बनवायचा त्या पद्धतीचा तुम्ही फ्रंट बनवू शकता. आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती 4 टक्स 1 पीस कटोरी आणि 1 टक्स ब्लाउजचं ड्राफ्टिंग टाकलेले आहे. त्याची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्हाला हवं त्या ब्लाउजचं ड्राफ्टिंग तुम्ही पाहू शकता. सेम त्याच पद्धतीने फक्त तुमच्या मापानुसार तुम्हाला फ्रंट टाकून घ्यायचं आहे. आता आपण याचे अस्तर आणि मुख्य कापड कापून घेऊया. जर तुम्हाला पूर्ण ब्लाउजचं कटिंग स्टिचिंग अगदी डिटेलमध्ये बघायचं असेल तर आपले ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत. ही ऑनलाईन कोर्सेस तुम्ही तुमच्या वेळेनुसार हवी तितकी वेळा हवे त्या वेळेला तुमच्या फोनवर घर बसल्या करू शकता. यामध्ये आहे आपला हा बेसिक ब्लाउज कोर्स. यामध्ये तुम्हाला हाफ कटोरी 1 पीस कटोरी 2 पीस कटोरी स्लीवलेस ब्लाउज अस्तरचे ब्लाउज असे अन्य प्रकार बघायला मिळतील. तसेच यामध्ये आहे ॲडव्हान्स ब्लाउज कोर्स, डिझायनर ब्लाउज कोर्स, त्याचबरोबर सभ्यसाची ब्लाउज कोर्स. हे सर्व ब्लाउजेस तुम्हाला अगदी अंगावरून मापे घेण्यापासून ह्याचे कटिंग स्टिचिंग इस्त्री करण्याची पद्धत सगळी फिनिशिंग वगैरे डिटेलमध्ये दिलेली आहे.
तर या कोर्सेस विषयी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा। इथे आपण पहा पेपर कागदाचा फ्रंट कापून झालेला आहे। हा फ्रंट कापल्यानंतर कागदाच्या मापाप्रमाणे आपण अस्तर कापून घेतलेले आहे। अस्तरचे दोन भाग आहे, एक डावीकडील आणि एक उजवीकडील। हा जो ब्लाउज आहे हा फ्रंट ओपन आहे। नंतर अस्तर हा कागदाच्या मापाप्रमाणे कापून झाल्यानंतर कापड देखील आपण कपड्याचे दोन भाग कापलेले आहेत आणि ते दोन भाग अस्तरपेक्षा वाढवून कापलेले आहेत। याप्रमाणे आपण हे फ्रंटचं कटिंग केलेलं आहे। आता आपण बॅकचं कटिंग पाहणार आहोत। इथे आपण हा कागदाचा बॅग कापलेला आहे। कागदाच्या बॅगवरून आपण अस्तर कापून घेतलेलं आहे। अस्तरला पहा, इथे आपण घडी घेतलेली आहे। याप्रमाणे आपण अस्तर कापून घेतलेले आहे आणि आपण नेहमी अस्तरचं कटिंग करतो ते कट टू कट करतो, म्हणजे करेक्ट मापाप्रमाणे करतो। कागदाप्रमाणे एकदम आपण बरोबर बॅग अस्तरचं कापलेलं आहे, ते कुठेही वाढवलेलं नाही आहे। त्याच्यानंतर आपण या अस्तरच्या मापापेक्षा कपड्याचा बॅग, इथे सुद्धा घडी आहे, कार्ड घेतलेले आपण कमरेला आणि अस्तरपेक्षा आपण बॅग देखील थोडा थोडा पाव इंच अर्धा इंच वाढवून कापलेला आहे। याप्रमाणे फ्रंट हा बॅग आपण कटिंग करून घेतलेला आहे, याची कटिंग पूर्ण केलेलं आहे। आता आपण बाहीचं कटिंग पाहणार आहोत। इथे आपण बाहीचं कटिंग केलेलं आहे। कागदाचं ड्राफ्टिंग तुम्ही कटिंग आणि ड्राफ्टिंग पाहिलेलं आहे, त्याच मापाप्रमाणे आपण इथे अस्तर कापून घेतलेलं आहे। डावीकडील आणि उजवीकडील याप्रमाणे आपण दोन बाह्या कापून घेतलेल्या आहेत। बाह्या कापून घेतल्यानंतर आपण इथे जो मध्ये कट दिलेला आहे, ए प्रमाणे त्रिकोण कापलेला आहे, तो त्रिकोण देखील आपण कापून घेतलेला आहे। त्रिकोण देखील आपण कापून घेतलेला आहे। आता आपण अस्तर कापताना आपण बरोबर बाहीच्या मापाने कापलेलं आहे। अस्तरपेक्षा आपण बाहीचं कापड याप्रमाणे वाढवून कापलेलं आहे। अर्धा इंच पाव इंच तुम्ही वाढवून कापू शकता। इथे आपण बाहीला कार्ड घेतलेले आहे। याप्रमाणे आपण फ्रंट बॅक आणि बाहीचं अस्तरचं कटिंग आणि कपड्याचं कटिंग करून घेतलेलं आहे। तर याप्रमाणे आपलं फ्रंट, बॅक आणि बाही याचं पूर्ण ड्राफ्टिंग, कटिंग, अस्तर आणि मुख्य कापडाचे कटिंग करून झालेले आहे। तर आता आपल्या पुढच्या भागामध्ये आपण याचं स्टिचिंग पाहणार आहोत। फ्रंटचं स्टिचिंग आपण नेहमीप्रमाणे जसं करतो तसं करून घेणार आहोत। त्याला हुकलूक पट्ट्या लावून नेहमीप्रमाणे त्याची फिनिशिंग करून फ्रंट अगदी तयार करून घेणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये तुम्हाला त्याचं बॅक आणि बाहीचं स्टिचिंग कसं करायचं ते आपण दाखवणार आहोत। तर तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे याचा जेव्हा आपण सेकंड भाग टाकू तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।